दरम्यान सामन्याला सुरुवात होते आणि समालोचन करतील तुषार। पहिली सिलेक्ट आपल्याला पाहायला मिळते सुंदर नाही मात्र अजून एक रेडिंग साठी रेडर 2 नंबर नाही मात्र रेडिंग साठी पोहोचले त्यात घेतलेले आहे काय अग्रेसिव्ह इंटेंट दाखवणार आपण पाहूया। शेवटचे 10 सेकंद शिल्लक हँड टच केले पण रेडिंग साठी रेड टाकण्याची सज्ज याही मात्र एक अग्रेसिव्ह इंटेंट आपल्याला पाहायला मिळतोय आणि याही मात्र सुंदर सुंदर असा रेड आपल्याला पाहायला मिळतोय। ऍडव्हान्स टाकण्याचा प्रयत्न आणि परदेदा नाही मात्र टोटल मारण्याचा प्रयत्न आणि याही मात्र सफल ठरतोय। अजून एक पॉइंट घेऊन नाही याही मात्र परततोय प्रत्येकदा रेडिंग साठी याही मात्र सुंदर असा डॅश पॉइंट आणि अजून एक डिफेन्स मध्ये पॉइंट कमावलाय तर सुपर रेड नंतर आपल्याला हा सामना पलटताना दिसतोय। आता मात्र 1 पॉइंटची लीड 4 आणि 3 अशी गुण संख्या आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकदा यावेळी मात्र रेडिंग साठी 5चा डिफेन्स बोनस ऑफ आहे। 5चा डिफेन्स आहे मात्र गोल अँगल डबल अँगल आणि यावेळी मात्र खेळ बाद होतोय। सुंदर असा रेडरला बाद केलाय प्रत्येकदा रेडिंग साठी नाही मात्र अँगल आउट करण्याचा प्रयत्न अँगल आउट सफल ठरतोय। थोडंसं अग्रेसिव्ह आपल्याला खेळू पाहायला मिळतो कारण प्रत्येकदा सुपर टॅकल सिच्युएशन प्रत्येकदा तोच रेडर तेच तिने डिफेंडर पाहूया काय घडेल। सुपर टॅकल ऑन मात्र सुंदर हँड टच राईट कॉर्नरवर अटॅक आणि रेडर यावेळी बाद होतोय। सुंदर असा हँड टच आपल्याला पाहायला मिळतोय। लेफ्ट कॉर्नर अटॅक करून राईट कॉर्नर रेडिंग साठी टोटलचा प्रयत्न ते सुंदर मोमेंट आपल्याला पाहायला मिळते। बोनस पॉइंट येतोय आता मात्र 2चा डिफेन्स पाहूया काय घडेल। 2चा डिफेन्स आहे सुंदर अशी मोमेंट 2चा डिफेन्स आहे त्यामध्ये हँड टच पण सुंदर असा बचाव केलाय आणि चूक केली आहे डिफेंडरने। खूप ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल ठरतोय। पण रेडिंग साठी रेडिंग साठी आपल्याला रेडर पाहायला मिळते। सुंदर अशी मुवमेंट याही मात्र लेफ्ट कॉर्नरवर अटॅक राईट कॉर्नरवर अटॅक याही मात्र सुंदर डिफेन्स पूर्ण संघाने त्याला घेतले। सुंदर डिफेन्स रेडर प्रत्येकदा रेडिंग साठी कटकवली या संघाचा खेळाडू आपल्याला अग्रेसिव्ह इंटेंट दाखवावा लागेल। 5 पॉइंटची लीड आहे समोरच्या संघाकडे। आणि खेळाडूला बाद केलाय 1 पॉइंट अगेन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे गुडीपुरी या संघाला। मात्र गुडीपुरचा लेडर सुंदर असा आपल्याला सामना पाहायला मिळते। 6 पॉइंटची लीड आहे तब्बल दुप्पटची लीड आहे ती म्हणजे गुडीपुरी या संघाकडे।
पकडून घेतलाय. जय माता पलगीचा गुडीपूर टचपॉइंट घेतलेला आहे. तुझी सांभाळा 7चा डिफेन्स बोनस ऑन आहे. बोनस पण एम्प्टी रेड आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं शेवटचे 10 सेकंड आता मात्र उरलेले आहेत आणि पाहूया. मला वाटतं नक्कीच एम्प्टी रेड असेल. मला वाटलेलं फर्स्ट हाफ तयार राहायचंय. आपला संपल्यानंतर उपस्थित राहायचंय कारण रेडिंगसाठी केलाय. रेडर 8 नंबर जर्सी परिधान केलेला. या ठिकाणी मला वाटतं बोनस प्लस 2 पॉईंट आणि 3 पॉईंटच्या या ठिकाणी अटेम्प्ट त्याला ठोकला जातोय. बोनस लागली. थर्ड रेड वरती खेळण्याचा इशारा आणि थर्ड रेड म्हणजे या रेड वरती पॉईंट घेऊनच जावं लागणार. अन्यथा गुणसंख्याची बरोबर होईल जर गुण घेऊन गेला नाही तर. जर गुण घेऊन गेला तर पिछाडी एका गुणाची आणि 1 गुण मिळतोय यंगस्टारला आणि गुणसंख्या आता मात्र झाली ती 12-12. पाहूया यानंतर सुद्धा काय होईल. या जोरावर 2 गुणांची अजून आघाडी आणि डू ऑर डाय रेड म्हणजे ज्यावेळी 2 एम्प्टी रेड टाकतात त्यावेळेला तिसऱ्या रेडला पॉईंट घेऊनच यावं लागेल. बोनस ऑन आहे. बोनस खेळची रनिंग टच पॉईंट मिळेल. काय होईल पाहूया की याला पकडलं तर गुणसंख्या ती मात्र थोडीशी अजून एका गुणाने ठिकाणी भरून निघेल. काय होते पाहूया या ठिकाणी. शेवटचे 7 सेकंद आणि या ठिकाणी बोनस नाही दिलाय म्हणजे आघाडी राहिली 13-14. या ठिकाणी जर पकडलं तर निश्चित गुण किती मिळतात पाहूया आणि या ठिकाणी 1 गुण. आता मात्र गुणसंख्या बरोबरीवर आलेली आहे. म्हणजे शेवटचा खेळाडू राहिला गुणसंख्या होती ती 13-15. आता मात्र 14-15 माफ करा. शेवटची 5 मिनिटं काय होईल पाहूया. 14-15 एकच खेळाडू या ठिकाणी शिल्लक आहे. या ठिकाणी आणि जर्सी क्रमांक 7 संघासाठी गुणांची आवश्यकता शेवटच्या काही मिनिटांमध्ये 7 खेळाडूंची या ठिकाणी उपस्थिती म्हणजे निश्चितच गुण मिळेल. या ठिकाणी पाहूया रनिंग टचच्या प्रेमाच्या बाजूला जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना सूचना करण्यात येते खांबाला टेकून उभे राहू नका. खांब हलताय त्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. आणि थर्ड रेड वरती गेलाय. या ठिकाणी यंगस्टार कणकवली संघाकडून प्रदान केलेला खेळाडू ज्याने शेवटचा 3 मिनिटांचा मॅच सेशनचा इशारा. पाहूया शेवटच्या 3 मिनिटांमध्ये काय होतं. आणि या ठिकाणी चांगला खेळ त्या ठिकाणी 9 नंबर जर्सी प्रदान केल्याकडून चांगला अंकल होईल आणि गुणसंख्या जी झाली ती आता मात्र 16-19. आणि या ठिकाणी बोनसचा अटेम्प्ट टोकलाय आणि बोनस पण घेऊन आलाय त्यामुळे 17-19 अशी गुणसंख्या झाली. शेवटच्या काही मिनिटात शिल्लक. या शेवटच्या काही मिनिटांमध्ये काय घडेल. दोन्ही संघ तुल्यबळ संघ या ठिकाणी खराब खेळाचं प्रदर्शन मला वाटतं आवश्यकता नव्हती आणि 2 गुणांची आघाडी होती ती आता मात्र पुन्हा 3 गुणांची आघाडी भक्कम आघाडीकडे जावं येताना दिसतोय. संघ या ठिकाणी
आणि जर्सी नंबर 7 ज्याने संघासाठी आतापर्यंत तारणहार ठरलेला तो खेळाडू तुमच्यासाठी डाव्या बाजूने चढाई करणारा खेळाडू पुन्हा एकदा टच पॉईंट घेऊन येतो. आता मात्र झाले 19-20 सेकंड आलाय तो 8 नंबरचा सीट प्रदान केलेला. या वेळेला निश्चितच संघासाठी काही मिनिटाचाच मला वाटतं 1 मिनिटांचे काही 2 सेकंद असतील. आणि बोनससाठी अटेम्प्ट केला होता परंतु पाहूया पण मॅच रेफरीचा इशारा काय येतो. गुणसंख्या येते बोनससाठी अटेम्प्ट ठरला होता परंतु पुन्हा एकदा पत्रकारी दुरीपूर संघाकडून 7 वेळेला उजव्या बाजूने अगोदर प्रत्येक वेळेला हँडटच वरती गुण मिळून आलं होतं आणि यावेळेला मात्र त्याला घेरलेला आहे. गुणसंख्या आता मात्र 3rd रेडवर असणार आहे मला वाटतं. दोन्ही संघाला 1-1 गुण आणि सामना संपतोय.